एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. गाईज, तुम्हाला माझी ही जर्नी कुठून स्टार्ट झाली हे माहीत पडलंच होतं, बिकॉज तुम्ही ऑलरेडी माझा मिनी व्लॉग बघितलेला आहे. आणि आता वाजले तिथे 3:34 झालेत. आपण मुंबईमध्ये प्रॉपर एंटर केलेला आहे आणि जवळजवळ एक अर्ध्या तासामध्ये आपण पोहोचू. आणि इथे तुम्हाला दिसते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. म्हणजे हे बोर्ड वाचल्यानंतर मला श्युरिटी झाली की आपण जवळ आलो आहे. नंतर इथे आम्ही पोचलो टर्मिनल 1 इथे. त्याच्यानंतर थोडा काही थांबलेलो, पुढे निघालो आम्ही जाण्यासाठी. आणि मला फुल बोलतात ना, एक्साइटमेंट झालेली की कधी मला ते विमानतळ बघायचं होतं पहिली गोष्ट. आणि माझी फर्स्ट अशी लॉंग ट्रिप होती फॅमिलीसोबत, सो अजून मी एक्सायटेड झालेले आणि सगळेच जण. आणि ह्या ट्रिपमध्ये आमच्यासोबत कोण कोण होतं, माझे गावातले काका काकी होते, परत दुसरे काका काकी होते, ते तुम्हाला पुढे जाऊन इंट्रोड्यूस होईलच. आणि माझे पुण्यावरून आजी आजोबा येणार होते आणि मी मम्मी पप्पा असं. तर फायनली आपण इकडे मस्त छान पोचलेलो आहोत. जर्नी पण एकदम मस्त चालू झालेली आपली. आणि इकडे समोर ना फ्रेंड्स तुम्हाला दिसेल आपल्या महाराजांचं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचं इथे स्टॅच्यू मस्त होतं. आणि झूम करायचा ट्राय केला तुम्हाला दाखवण्यासाठी. तर हे खूप अनबिलिव्हेबल होतं माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी बघणं तिथे जवळ जाऊन, बिकॉज फर्स्ट टाईम मी प्लेनमधून जाणार होती. सो ते एक बोलतात ना, एक वेगळं एक्साइटमेंट असते, वेगळं हॅपीनेस असतं. तर असं झालेलं की कधी पोचणार. आणि आता हा जो रूट चालू आहे ना, तो संपतच नव्हता. मला असं वाटलेलं की आता लगेच पोचू, थोड्या टाईमनी पोचू, थोड्या टाईमनी माझ्या डोळ्यासमोर एअरपोर्ट दिसणार असा. बट नाही, हा रूट संपत नव्हतं. हे खूप लाँग रूट होता हा सुद्धा आतमध्ये गेल्यानंतर. तर असं काही आता आपण चाललेलो आहोत. लेट्स सी कधी माझ्या डोळ्यासमोर एअरपोर्ट दिसेल आणि कधी मी ते हॅपीनेस मस्त फील करेन. फर्स्ट टाईम माझी जर्नी इथपर्यंत येऊन कंप्लीट होणार आहे. सो तर फायनली इथे असं हे बोर्ड वगैरे जेव्हा मला दिसले ना, त्याच्यानंतर हे फायनली मला एअरपोर्ट दिसलं इकडून. तर मी एवढी हॅप्पी झालेले तुम्हाला नाही सांगू शकत. म्हणजे एक वेगळं हॅपीनेस असतंच ना, प्रत्येकाला वाटतं की आपण बसलं पाहिजे प्लेनमध्ये. आणि माझं ड्रीम होतं, मला बसायचं आहे, बघायचं की कसं फील होतं, काय होतं. तर फायनली आपण इथे पोचलेलो आहोत गाईज. आणि इकडे बघा हे मम्मी पप्पा. जस्ट उतरलो आत्ता आम्ही आणि आजी आजोबांची वाट बघत होतो. पुण्यावरून येणार होते आणि ते ऑलरेडी आलेले होते. आता आजी भेटेल. तरी बघा आजी इथे मला भेटले. आणि आजीला भेटल्यानंतर आपण पुढे आता चाललो आहे बसण्यासाठी एक ठिकाणी, बिकॉज प्लेनचं टायमिंग थोडं लेटचं होतं. आपण लवकर पोचलेलो. आणि हे बघा, हे इथे माझे 2 काका पप्पा आजोबा पण आहेत. तर त्यांचे थोडं मी फोटोशूट वगैरे केले मस्त इथे. आणि आपला इंडियन फ्लॅग. तर इथे आजीला घेऊन मी टायमिंग चेक करण्यासाठी मी आतमध्ये आलो. त्याच्यानंतर बोललो की चेक इन पण करून घेऊया, चेक इन सुरू झालेली म्हणून. तर इथे चेकिंग सुरू होती, त्याच्यासाठीच आम्ही सगळे थांबलेलो, लगेज सगळं द्यायचं होतं म्हणून. फायनली आपल्याला तिकीट्स फ्रेंड्स मिळाले. आत्ता आपण खरी जर्नीला आपल्या मस्त सगळ्यांसोबत आपली सुरुवात झालेली आहे. सगळे मस्त एकमेकांना म्हणजे आजी खूप फिरली आहे आधी, तर तिला एक्सपिरियन्स होतं खूप. तर ती सगळ्यांना सांगत होती की पुढे जाऊन आपल्याला काय कसं करायचं आहे. सो फ्रेंड्स, इथूनच आपण जर्नीला सुरुवात केलेली आहे. सगळे तुम्हाला हाय करतात. आणि इकडे लेडीज लोकांचं जे 7 kgची बॅग असते ना, तर ते सगळं चेक इन वगैरे करायचं असतं. ते करून आम्ही पुढे निघालो बसण्यासाठी. आणि मग खूप टाईम होता आपल्याकडे. तर सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण एक ठिकाणी जाऊन बसूयात. तर इथे जाताना बघा तुम्हाला छान मस्त एअरपोर्ट दाखवते मी. इथे वेटिंग एरिया असतो, तिथे सगळे बसलेलो. फायनली आपला टायमिंग झालेला आहे प्लेनचं. तर इथे बस येते, जी प्लेन जिथे असते, सॉरी मी काय बोलते, प्लेन जिथे उभी असते असं बोलणार होते. प्लेन जिथे असते ना, तिथे आपल्याला ड्रॉप करते ती बस. आता हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे ना, तर थोडं माझं फंबल होईल, समजून घ्या. आणि ही असे बस असतात. तर असं ही जी अशी बस होती ना, तिनेच आपल्याला तिथपर्यंत आता म्हणजे प्लेनपर्यंत सोडला. त्याच्यानंतर बघा तुम्ही, मी पूर्ण अशी बोलतात ना थोडी सायलेंट झालेली, आतून मी फुल हॅप्पी झालेली, असं वाला होतं. देन आपण टेक ऑफ केलेला आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला हा व्ह्यू दाखवते. जास्त मी काही शूट नाही केलं, बिकॉज मला फर्स्ट एक्सपिरियन्स बोलतात ना एकदम फील करायचं होतं स्वतःमध्ये म्हणून. तरी पण तुमच्यासाठी हे मी टेक घेतलेले आहेत. तर असं काही
प्लेनमध्ये बसल्यानंतर वरती जाऊन हे असं काही दिसतं, म्हणजे भारीच होतं हे सगळं माझ्यासाठी नवीन. देन अहमदाबादला पोचल्यानंतर वीणा वर्ल्डची बस येते, त्याच्यामध्ये मी बसले. इथे फर्स्ट हॉटेल होतं जिथे आम्ही लंचसाठी थांबलेलो फ्रेंड्स, आणि लंच वगैरे करून झाल्यानंतर आपण पुढची जर्नी चालू करणार होतो. ही अशी बस आहे आपली. आता चलो, जर्नी आपली चालू झालेली आहे. आणि फ्रेंड्स, हा व्लॉग मी आता इथेच थोडं पुढे जाऊन एंड करणार आहे आणि मग नेक्स्ट जर्नी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग. आणि फ्रेंड्स, जर्नी एन्जॉय करत असताना मी विंडोमधून जस्ट बघते, मस्त एन्जॉय करत होती. आणि मला माझे पुराणे जन्मचे साथी मिळाले. बघा किती क्यूट आहेत तिघे पण मस्त, मला किती मस्त बाय करत होते. हाऊ लकी आय एम. सो बाय बाय.